नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्समध्ये आणि आपल्यासोबत आता एक बोल्ड, सेक्सी आणि ब्युटिफुल गॉर्जियस वुमेन आहे जी सतत तिच्या परफॉर्मन्स एनर्जीने दाखवत असते सगळ्यांना. कशी असते माधवीताई? खूपच छान, खूप मजा येते. दरवर्षीची एनर्जी आता सुद्धा तशीच टिकून आहे. प्रत्येक सोहळ्याला, आमच्या स्टार प्रवाहाच्या प्रत्येक सोहळ्याला ही एनर्जी असते. आणि मला असं वाटतं पुढेही जेव्हा जेव्हा आम्ही या सोहळ्यामध्ये येऊ तेव्हा तेव्हा ही एनर्जी कायम असणार आहे. येस, ही एनर्जी अशी सतत दिसत राहते तुझ्या चेहऱ्यावरती आणि तुझ्या असं परफॉर्मन्स मधून. ऍक्च्युली काय रिझन आहे त्याची एनर्जीचं आणि एनर्जेटिक परफॉर्मन्सचं? मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, प्रत्येक गोष्ट विचार करताना पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. आयुष्यात घटना कुठल्याही जरी घडल्या तरी तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल हललं नाही पाहिजे किंवा होप कायम असले पाहिजेत. आणि आपल्यासोबत जे काही होतंय ते युनिव्हर्स चांगल्यासाठीच घडवतंय. चांगलं आहे ते आपल्यासोबत राहणारे, वाईट आहे ते मागे निघून जाणारे. हा सिंपल साधा थॉट ठेवला ना तर मला नाही वाटत की तुमच्या चेहऱ्यावर कधी दुःख येऊ शकतं. येस येस, म्हणून तू एकदम अशी पॉझिटिव्ह आणि स्माइली फेस सतत असतो तुझ्या चेहऱ्यावर. ऑलवेज आय वॉन्ट टू बी लाईक दिस ओनली. मला आनंदी राहायला, आनंद पसरवायला, सगळ्यांना हसवायला, माझ्यासोबत जे कोणी असतील त्यांना छान वाटलं पाहिजे, हा माझा हट्ट असतो. पण ते मनापासून दाखवण्यासाठी नाही. Yes, म्हणून असं दिसतो तुझ्या चेहऱ्यावरती, समोरच्याला पण तू जाणवतो. येस, थँक्यू सो मच. तू हे ब्लॅक जो वेअर केलायस गाऊन, त्याचं रिझन काय आहे आज? खरं सांगू का, काहीच रिझन नाहीये. काल अचानक खूप प्रॉब्लेम झाले आणि सगळं कॅन्सल झालं होतं. तर 24 तासाच्या आत पटकन हा गाऊन रेडी करून दिलेला आहे. मुलुंडला रिद्धी ब्युटी अंजू आहे, तिने हा पूर्णपणे, अंजली आहे, तिने पूर्णपणे हा आउटफिट रेडी केलाय. सोराया ज्वेल्सने मला ही उत्तम ज्वेलरी दिलेली आहे. यू कॅन सी दिस फिंगर रिंग, ब्रेसलेट आणि हे कानातले. सो तशी मी रिलॅक्स होते कारण की करेक्ट 2 माझ्या खास मैत्रिणींनी मला पूर्णपणे तयार करण्याची जबाबदारी घेतली होती. येस, फ्रेंडशिप आज कामी येते अशा वेळेला. येस येस येस. आणि असेच फ्रेंड्स आपल्याला उपयोगी पडतात, जेव्हा काही प्रॉब्लेम आला की चला पटकन जाऊन रेडी होऊ आपण त्यांच्याकडे. करेक्ट करेक्ट. त्यांचं सगळं क्रेडिट जातं. आणि तुझं हेअरस्टाईल पण खूप चांगलं. माझी ही रेणू आहे जी पर्सनल हेअर ड्रेसर आहे, तीच पूर्णपणे मला नेहमी तयार करते. सो मी पूर्ण स्वाधीन बसते अशी. फक्त मेकअप मी स्वतःचा करते आणि मला आवडतो स्वतःचा मेकअप करायला पहिल्यापासूनच. सो ती येते, ती हेअरचं काय करायचं ते ती ठरवते, कॉस्ट्युम चेक करते, असंच आहे ठीक आहे मी करून देते, असं करत ती पूर्ण तयार करते. पण हा ऍक्च्युली वाटत नाही की वन डे मध्ये सगळा लुक तयार? अगं खरंच वन डे मध्ये झालाय. काल 4 वाजता तयारी केली बघ, त्याच्यानंतर आता सकाळपर्यंत रेडी झालाय. येस येस, पण कसं एकदम छान वाटतोय हा लुक. सिरियल संपली आहे, स्टील तुझं प्रेम जे स्टार प्रवाहावरती आणि तुझं आपल्या सिरियल वरती होतं, तरी पण तू एकदम अशी खमकी आले सगळ्यांना सपोर्ट करायला. आता कोणाला आली सपोर्ट करायला किंवा तुझा परफॉर्मन्स आहे, तू सांगितलंस की नाही रिव्हील करणार, बट स्टील काहीतरी हिंट दे परफॉर्मन्स बाबतीत. आता डान्स तर आहेच, डान्स तर असणारच आहे. आम्हाला सगळ्याच, आम्ही ज्या सुंदर्या आहोत, सगळ्याच कलाकार, नायिका असो खलनायिका असो, प्रवाह आम्हाला परफॉर्मन्सची संधी नक्कीच देतं. एक मला असं वाटतं अभिनय सोडून ज्यावेळेला तुम्ही नृत्य करता, तुमच्यातली एक वेगळी कला बाहेर येते, त्यावेळेला तुम्ही मेंटली खूप रिलॅक्सही होता, डायव्हर्ट होता तुमच्या वेगळ्या कलेकडे. सो ती कला प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक इव्हेंटला ती जोपासली गेली प्रवाहाकडनं. सो स्पेशल थँक्स त्यासाठी. आणि मुळात माझी तर सिरियल ऑफर गेले, पण तरीही मला प्रवाह आपलं म्हणते, आपल्या परिवारातलं एक म्हणते, याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. तुला प्रवाहच नाही तर ऑडियन्स सुद्धा आपलं म्हणतं, कारण ऑडियन्स कडून तू खलनायिका जरी असली तरी खूप प्रेम मिळतं. तुमच्या जी जावाजावाची जोडी होती तुम्ही, त्यांना पण खूप प्रेम मिळतं. कारण असं वाटतच नव्हतं की तू भले तिकडे निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करते, बट तू ऑफ कॅमेरा कशी आहेस ते पण मॅटर करतं. त्यामुळे ऑडियन्स तुला खूप प्रेम देत होते आणि अजूनही देत आहे. त्यांच्यासाठी तू काय सांगशील? खूप खूप आभार रसिक प्रेक्षकांचे. खरं तर नकारात्मक भूमिका केल्यानंतर ही अपेक्षाच ठेवणं मुळात चुकीचं होतं की अरे लोकांना आपण आवडू. नावडत्या माणसांमधला पहिला नंबर कुठला असेल तर तो नकारात्मक भूमिका करणाऱ्या असतो, त्यांचा असतो. पण समहाव कुठेतरी लोकांना हे कॅरेक्टर निगेटिव्ह जरी असलं तरी कुठेतरी ती प्रेझेंट करण्याची पद्धत मे बी आवडली असेल. शालिनी काहीतरी वेगळी लोकांपर्यंत पोहोचली, तितकीच ती क्रूर होती किंवा वाईट होती, पण लोकांच्या मनामध्ये घर करून बसली. आणि कुठेतरी अभिनेत्री म्हणून लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. आणि शालिनी जी आहे आज, जे नाव शालिनीचं आहे, ते फक्त आणि फक्त 2च गोष्टींमुळे आहे. एक म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक, दुसरं स्टार प्रवाह वाहिनी. कारण की इतकी उत्तम संधी माझ्याकडे चालून आली आणि फक्त मी एवढंच ठरवलं होतं की मला त्यातनं फळ काय मिळतं ही अपेक्षा मी, तसंही आपण कुठल्याच गोष्टी धरत नाही, मला आवडत नाही. जी संधी आली आहे त्याच्यासाठी भरभरून प्रयत्न करायचे. मग ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मला असं वाटतं
तुमची मेहनत बघून देवच करतो. सो ते युनिव्हर्सवर सोडून द्यायचं आपण आणि काम प्रामाणिकपणे करायचं, मग ते पोचतच. येस, युनिव्हर्स वरती सोडलेस म्हणून तू फिट अँड फाईन सुद्धा आहे. सो जाता जाता फिट अँड फाईन रिझन तू सांगून जा, म्हणजे प्रेक्षक सुद्धा फॉलो करतील त्या गोष्टींना. 8 तासाची झोप सगळ्यात आधी. स्किन केअर रुटीन, मला असं वाटतं स्किन हायड्रेट ठेवली पाहिजे. 3 लिटर किमान पाणी रोज प्यायलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे आणि प्लीज घरातलंच फूड खा, हेल्दी फूड खा. बाहेरचं टाळाच. म्हणजे शुगर तुम्ही फारच, मी असं नाही म्हणणार सोडून द्या, जेवढी गरजेपुरती आहे तेवढीच खा. जंक फूड अवॉइड करा. खरं तर हे डाएट खूप इझी आहे, पण ते आत्मसात करणं खूप लोकांना कठीण जातं. ते एकदा जमलं ना गणित, की मग काही गरज नाहीये बाकी करण्याची. येस येस, नक्की सगळं ऑडियन्स तुझा फॉलो करेल, कारण तू इतकी छान दिसेस आणि फिट अँड फाईन दिसेस. ऑब्व्हियसली त्यांना पण असं वाटेल ना की त्यांनी पण दिसावं. सो येस, थँक्यू सो मच माझ्याशी गप्पा मारल्या. तुला ऑल द बेस्ट फ्युचरसाठी आणि होप तू छान छान पात्र करून ह्यामध्ये अशीच भेटत राहा.